जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नाद्यन्त्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंध उत्तरार्ध. जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्यात केले कथन. भस्म झाला कालयवन मुचकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारका गमन. रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण, त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे, पराभव शिशुपाल रुक्मीचे. 54व्याचं त्यांचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध 100चा. 55वा तयाचा. जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा स्यमंतकाचा 56वा. स्यमंतक हरण शतधन्वोद्धार. फिरुनी द्वारकेशी आला अक्रूर. 57व्यात मधुर कथा तयाची. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया 58वा सांगे तया. 16,100 जाया. 59व्याचं कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा. अनिरुद्ध विवाह 61वा. रुक्मी वध पुत्रयोग बर्वा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62. कृष्ण बाणासुर युद्ध 63. नृगराज कथा 64. 65 बलराम व्रजयात्रा. पौंड्रक काशीराजोद्धार 66. विविधोद्धार 67. बलराम कोप सांब विवाह 68 वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही. 69व्यात कथा ही. 70व्यात कृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन. 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ. 73 सोडी राजबंदीवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान. 75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76. शाल्वोद्धार 77.
दंतवक्त्र विदुरोथोद्धार 78 बलराम हस्ते सूतवध बलबलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली सुदाम्याशी ऐश्वर्यप्राप्ती 81 कथाती श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82 श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83 वसुदेव यज्ञोत्सव 84 ज्ञान मातापित्याशी 85 सुभद्राहरण मिथिलेत कृष्ण जनक श्रुतदेवाशी दे दर्शन एकदा अनेक रूपधारण 86 वेदस्तुती 87 शिवसंकटमोचन 88 भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90 श्रीकृष्ण लीला विहार गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ. आज फाल्गुन शुद्ध नवमी शके 1946. आजच्या दिवशी श्री क्षेत्र सज्जनगडावर आपण ज्या पारायणं आपण सगळ्यांनी मिळून केलेली आहेत त्यातली आता 76वी यादी आज सकाळी समर्थांच्या समाधीला अर्पण झाली. यादीमध्ये ज्यांची नावं आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, कारण आपला हा उपक्रम आता 4थ्या वर्षात पदार्पण केलेला आहे. म्हणजे 4थ्या वर्षातले 2 समर्पण झाले आपलं 75 आणि 76. अखंड भिक्षेचा अभ्यास तयासे वाटेना परदेश जिकडे तिकडे स्वदेश भुवनत्री भिक्षा निरूपण समामध्ये जी उभी आलेली आहे त्याला अखंड भिक्षेचा अभ्यास आहे. भिक्षा म्हणजे दुसऱ्याने दिलेलं काहीतरी ग्रहण करणं आणि तो जेवढं देतं ते त्यापैकी अगदी थोडासा अंश ग्रहण करणं आणि त्यावर आपली उपजीविका चालवणं. आता ह्या भिक्षेचा अर्थ आपल्यासाठी काय आहे की रोज, कारण या समर्थ प्रतापामध्ये एक छान अध्याय आहे, तो खरं म्हणजे मी बऱ्याच जणांना पाठवला. त्याचं नाव ब्रह्मभोजन. ब्रह्मभोजनामध्ये जसं भोजनाच्या पंक्तीमध्ये आपल्याला कुणीतरी जेवायला वाटतं आणि आपण भोजन करतो, तसं प्रत्येक ग्रंथातून आपण जे निवडक घेतो आणि ज्यावर आपली उपजीविका चालते, अभ्यास करणं, याजन हे जे आहे ना, हे सगळं आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण रोज केलं पाहिजे. त्या अर्थाने अखंड असा दासबोधाचा सत्संग या उपक्रमातून आपल्याला मिळत आहे. आज दुसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे 8 मार्च 1917, म्हणजे आता किती वर्ष झाली पहा. त्या काळच्या महिलांनी आपल्या मूलभूत हक्कांसाठी संप केला होता आणि त्या संपाचा परिणाम म्हणून पुढे संयुक्त राष्ट्र महासंघ जे आहे युनोमध्ये त्याने 8 मार्च 1975 साली आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचं ठरवलं. आता हा महिला दिन त्यांच्यासाठी फार नवीन होता. आपण सगळ्यांनाच गंगा माता, गोदावरी माता, वृक्षालासुद्धा आपण माता म्हणतो, तुळशी माता म्हणतो. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्याचं मातृत्व पाहतो, कारण त्याच्यामुळे आपलं पालनपोषण होतं. भूमी जी आहे तीसुद्धा आपली माता आहे. रोज आपण जसं म्हणतो कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंदम प्रभाते करते समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडते विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. आपण ज्या भूमीवर पाय ठेवतो तीसुद्धा आपली माता आहे म्हणून तिची क्षमा मागणं म्हणजे या श्लोकांमुळे महिलांचा जो आदर सत्कार आहे तो आपल्या धर्मामध्ये कित्येक काळापासून सुरू आहे. जरी त्या युनोमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय भागामध्ये हे नव्याने आहे असं वाटत असलं तरी पण हे फार पूर्वी काळापासून चालू आहे. भगवान श्रीकृष्णाची ही जी कथा आपण आता पाहतो दशमस्कंधामध्ये, त्या जरासंधाच्या कैदेमध्ये असणाऱ्या सगळ्या कन्यांना, सगळ्या राजांना त्यांनी मुक्त केलं. हे जसं आपण पाहतो तसंच भौमासुराच्या कैदेमध्ये असणाऱ्या ज्या 16,000 स्त्रिया होत्या त्याच्या अंतपुरामध्ये असणाऱ्या त्या सगळ्यांना मुक्त केलं. आणि नुसतं मुक्त केलं असं नाही तर पण आपल्या अर्धांगिनीचा दर्जा त्यांना दिला. यत्र नार्यस्त पूजनते रमनते तत्र देवताः. हा जो श्लोक आहे सगळ्यांना अर्धा श्लोक माहीत असतं. यत्र नार्यस्त पूजनते रमनते तत्र देवताः. त्यांची पूजा करणं आणि असं ज्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी देवतांचा वास असतो. पण त्याचा पुढचा भाग जो आहे तो मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.
यत्रैस्तास्तु न पूज्यन्ते सर्वतत्राफलक्रियाः, की ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होत नाही, ज्या ठिकाणी महिलांना, मातांना आदराने वागवलं जात नाही, न पूज्यन्ते, आणि मग सर्वास तत्र अफलक्रिया, तत्राफलक्रिया म्हणजे तत्र अफलक्रिया, म्हणजे त्या ठिकाणी केलेलं जे चांगलं कर्म असेल ते आपल्या धर्माच्या अनुसरून असलेलं का असेना, पण ते सुद्धा व्यर्थ जातं. म्हणजे एकीकडे आपण धर्माच्या सांगण्याप्रमाणे वागत असतो आणि दुसरीकडे महिलांचा, स्त्रियांचा अपमानसुद्धा करत असतो. असं ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी आपल्याला त्या पुण्यकर्मामधून पुण्य न मिळता पापच मिळत असतं. म्हणून यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वत्र तत्र अफलक्रिया. हा श्लोक जो आहे मुळामध्ये मनुस्मृतीमधल्या 3ऱ्या अध्यायातला हा श्लोक आहे. म्हणजे आता सांगायला काही हरकत नाही, मनुस्मृती जाळण्यात आली. आता ज्यांनी जाळली ते सुद्धा आजच्या या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सत्कारही करत असतील आणि तो सत्कार करत असताना भाषणामध्ये या श्लोकाचा उच्चार पण करत असतील. पण हे सगळं मनुस्मृतीमध्ये आहे हे मात्र त्यांना कदाचित माहीत पण नसेल. दुसरा एक श्लोक महत्त्वाचा आहे आजच्या दिवसाच्या मानाने. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या ज्या आहेत पंचकन्या, आता इथं कन्या म्हटलेलं आहे. पंचकन्या म्हणजे ह्या कन्या म्हणजे अविवाहित नाहीत, या सगळ्या विवाहित आहेत. पण त्यांचं स्मरण जे रोज करतो त्याचं महापातकनाशनम, त्या नुसत्या स्मरणाने महापातकांचा नाश होतो. हा नुसता श्लोक उच्चारल्याबरोबर अहिल्या म्हटलं की गौतम ऋषींची पत्नी अहिल्या शिळा राघवे मुक्त केली हे आपल्या मनामध्ये आलं पाहिजे. त्याचबरोबर द्रौपदी, द्रुपद राजाची कन्या, जी यज्ञामधून प्राप्त झाली होती म्हणून तिचं नाव याज्ञसेनी. त्यानंतर सीता, हे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. नंतर तारा, वालीची पत्नी असणारी तारा. मंदोदरी, रावणाची पत्नी असणारी, जी आपल्या पतीला अयोग्य मार्गापासून तिला दूर खेचते आणि सन्मार्गाला लावते. आपल्या पतीला सन्मार्गाला लावणार हे सतीचं काम, म्हणजे तिला सती म्हणतात, की आपल्या नवऱ्याच्या प्रत्येक कर्मामध्ये ते कर्म व्यवस्थित होत आहे की नाही, आणि होत नसेल तर ते त्या निर्देश करून सांगणं हे जी करते ते त्याची अर्धांगिनी असते. आता आपण पुन्हा अजून आपल्या आताच्या भागामध्ये येऊ, की आपले स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचे 2 भाऊ गणेश, विनायक आणि नारायण हे 3 जण. त्यांच्या पत्नी सौ यशोदा, सौ यमुना आणि सौ शांताबाई या 3 ज्या होत्या, त्यांनी त्या काळामध्ये जेव्हा हे आंदोलन सुरू होतं त्यावेळेस पुण्यापासून ते तुमच्या कलकत्त्यापर्यंत आपल्या पोटाला जिवंत बॉम्ब बांधून नेले होते. जे जिवंत होते, जे कुठल्याही क्षणी स्फोट होऊ शकत होता, पण ते नेऊन त्यांनी त्या ठिकाणी क्रांतिकारकांना नेऊन पोचवले होते. तर अशा ज्या आहेत त्यांचं सुद्धा स्मरण आजच्या दिवशी झालं पाहिजे. अरुंधत्या, अनुसयाच, सावित्री, जानकी, सती, द्रौपदी, कण्णगी, गार्गी, मीरा, दुर्गावती तथा लक्ष्मी, अहिल्या, चेन्नम्मा, रुद्रंबासु विक्रमः, निवेदिता, शारदाच प्रणम्या मातृदेवता. शेवटचं जे आहे निवेदिता आणि शारदा माता, म्हणजे निवेदिता, भगिनी निवेदिता ज्या आपल्या स्वामी विवेकानंदांच्या शिष्या होत्या, आणि शारदा माता या ज्या आहेत यांचं स्मरण, या सगळ्यांचं स्मरण, द्रौपदी, कण्णगी, गार्गी, मीरा, दुर्गावती या सगळ्यांचं स्मरण या दिवशी होणं क्रमप्राप्त आहे आणि झालं पाहिजे. त्याचप्रमाणे पांडव प्रताप, समर्थ प्रताप हा जो ग्रंथ आहे आमच्या गिरधर स्वामींचा, समर्थांच्या शिष्या असणाऱ्या वेणास्वामी, मरीची क्षेत्र म्हणजे आजचं मिरज, मरीची क्षेत्रामधल्या वेणाबाई, त्यांच्या शिष्या असणाऱ्या बाह्याबाई आणि त्यांचे शिष्य असणारे गिरधर स्वामी, या गिरधर स्वामींचा हा समर्थ प्रताप नावाचा ग्रंथ छोटासा आहे पण खूप सुंदर ग्रंथ आहे. त्यामधलाच तो 13वा समास म्हणजे ब्रह्मभोजनाचा आहे. या ग्रंथामध्ये 11व्या अध्यायामध्ये समर्थांच्या सर्व स्त्री शिष्या ज्या होत्या त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केला आहे. आता मूळ ग्रंथ आपण वाचला तर त्यामधल्या सगळ्यांची नावं त्यामध्ये येतात आणि त्यांचे अधिकार किती होते हे सुद्धा लक्षात येईल.
या बाईयाबाई ज्या होत्या वीणाबाईंच्या शिष्य आणि गिरीधर स्वामींच्या गुरु असणाऱ्या बाईयाबाई ह्या जेव्हा रामाला नैवेद्य दाखवत होत्या दैवाताचा, तेव्हा प्रत्यक्ष रामरायाने सवर्ण रूपामध्ये येऊन तो दैवात खाल्लेला आहे. आणि जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं आणि तेव्हा त्या म्हणतात, अरे हा कोण आहे असं म्हणल्यानंतर रामरायाची सवर्ण मूर्ती अंतर्धान पावली. एवढा अधिकार त्या बाईयाबाईंचा होता. या गिरिधरांची समाधी बीडमध्ये आहे, बीड शहरामध्ये आहे. आणि पुन्हा एक श्लोक येतो, कार्येषु मंत्री कर्णेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रंभा धर्मानुकूला क्षमया धरित्री भार्याच षाड्गुणवतीह दुर्लभा. हे 6 गुण असणारी पत्नी ही दुर्लभ आहे असं या श्लोकात म्हणले आहे. कार्येषु मंत्री, सगळ्या कार्यामध्ये मंत्री जसा मुख्यमंत्र्यांना राज्यपालांना जसं ते सल्ला देतात त्याप्रमाणे सल्ला देणारी पत्नी असावी. कर्णेषु दासी, दासी जशी सेवा करते तसं पतीची सेवा करणारी. भोज्येषु माता, जेवणा खाण्याच्या बाबतीमध्ये जसं मुलांना जितक्या प्रेमाने ती वाढते त्याच प्रेमाने आपल्या पतीचं संगोपन करणं ते सुद्धा एक मातेचंच कर्तव्य आहे, जी ती पत्नी निभावते. शयनेषु रंभा, हे सुद्धा आहे. नंतर धर्मानुकूला, धर्माला अनुकूल असणारं आचरण करणारी. क्षमया, कोणाचं काही चुकलं तर अगदी मोठेपणाने ते माफ करणारी. आणि धरित्री, म्हणजे या जमिनीचं भूमातेचं लक्षण जिच्या ठिकाणी आहे. भार्याचं षाड्गुण्य, असे 6 गुण असणारी पत्नी असणं हे खूप मोठं भाग्याचं लक्षण आहे. पण ते दुर्लभ आहे असं सुद्धा या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. अशा प्रकारे हा जो आजचा दिवस आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिवस, अनेक भागामध्ये अनेक वेळा या ठिकाणी कार्यक्रम होत असतात. आपल्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या आता राष्ट्रपती आहेत. त्यांचं जर चरित्र आपण वाचलं, त्यांच्याकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं, इतक्या जाहिराती सगळीकडे ते सौंदर्य प्रसाधनाच्या असतात, पण त्या कुठल्याच गोष्टीचा अवलंब करत नाहीत. आणि त्यांना त्या जेव्हा एका कार्यक्रमात गेल्या होत्या, शाळेमधला कार्यक्रम होता, ओरिसामधल्याच होता, त्यावेळेस त्यांना हा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर दिलं. फार छान उत्तर आहे ते सुद्धा आपण लक्षात घ्यावं. आता ते उत्तर सांगत नाही कारण वेळ तसा खूप जाईल त्याच्यामध्ये. कारण त्या म्हणतात की या सौंदर्य प्रसाधनामध्ये जी गोष्ट वापरतात ती खाणीमधून निर्माण होते. त्या खाणीमध्ये जमिनीच्या आतमध्ये 1000-2000 फूट आतमध्ये उतरून ते रसायन त्या ठिकाणून मिळवणं आणि त्या कामामध्ये असणाऱ्या हजारो बालवयातील मुलं हे जे आहेत त्यांचे ते कष्ट मी पाहिले आणि तेव्हापासून कुठलंही सौंदर्य प्रसाधन वापरायचं नाही असं मी ठरवलं, असं त्यांनी त्या शाळेतल्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणून उरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही. उरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागे कुणीतरी शोधित आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण आपल्या मूळ अध्यायाकडे वळूया. दशमस्कंदातला 71वा अध्याय, श्रीकृष्णाचे इंद्रप्रस्थाला जाणे. परवाच्या दिवशी आपण पाहिलं गुरुवारी, त्या सुधर्मा सभेमध्ये भगवान श्रीकृष्ण जाऊन बसले आहेत. सगळे मंत्री आहेत, उद्धव आहे, सात्यकी आहे, हे सगळे असताना त्या ठिकाणी एका अनोळखी माणसाचा प्रवेश होतो आणि तो जो येतो अनोळखी, तो या जरासंधाच्या कैदेमध्ये जे राजा आहेत त्यांचा निरोप घेऊन त्या ठिकाणी येतो. आणि मग आता भगवंत त्याबद्दल तर काय आपण करावं, कुठली योजना करावी याचा विचार करतात. तेव्हा ते त्या दिवशी मी जसं म्हटलं ते दुसऱ्यांना मोठेपणा देतात. उद्धवानं ते विचार, तू माझा एवढा जवळचा मित्र आहे, तुला दिव्य नेत्र आहेत, म्हणजे भविष्यातल्या सगळ्या गोष्टी तुला सहजपणे समजतात, राजनीतिज्ञ आहे, राजनीती पण तुला चांगली समजते, त्यामुळे याविषयी आपण काय करावे असं तुला वाटतं हे तू मला सांग, असं म्हणून मागचा अध्याय आपला पूर्ण होत आला होता. आता या ठिकाणी शुकदेव सांगतात की भगवान श्रीकृष्णाचे म्हणणे ऐकलं आणि त्या बुद्धिमान अशा उद्धवाने त्या सभेमध्ये असणारे देवर्षी नारद, इतर सर्व सन्मान्य सभासद आणि श्रीकृष्णांच्या मनाचा विचार केला आणि नंतर तो बोलू लागला, उद्धव बोलू लागला. ते म्हणतात, कार्यम पैतृश्व सेयस्य वृक्षांच शरणै श्रीराम. यज्ञात जाऊन आपण त्यांना सहाय्य केलं पाहिजे. काय त्यांचं म्हणणं होतं ते आलेल्या ह्याचं,
2 गोष्टी त्यांनी सांगितल्या. उद्धवानी पण त्यामध्ये सांगितलं, की तिकडे युधिष्ठिराला यज्ञ करायचा आहे आणि तो यज्ञासाठी जो काही द्रव्य लागतं त्यासाठी त्याला ते द्रव्यार्जन करायचं आणि चांगल्या चांगल्या प्रकारचं हवन करून पुण्य संपादन करायचं एक भाग. आणि दुसरा भाग म्हणजे या जरासंधाच्या कैदेत असणाऱ्या राजांची सुटका करायची. म्हणजे जरासंधावर हल्ला आणि इकडे युधिष्ठिराचा हा यज्ञ संपन्न करायचा. आता हे दोन्ही आपलंच कर्तव्य आहे हे त्या ठिकाणी आपले उद्धव समजावून सांगतं. यष्टव्यम राजसूयेन द्विचक्र यजिना विभो अतो जरासुत जय उभयार्थो मतो मम म्हणजे माझं असं मत आहे की त्या जरासंधावर सुद्धा विजय मिळवला पाहिजे आणि त्याप्रमाणे हा राजसूय यज्ञ हा सुद्धा झाला पाहिजे. कारण या दोन्ही जर गोष्टी झाल्या तर आपली कीर्ती सगळ्या दिगंतरामध्ये सगळीकडे पोहोचेल. राज्ञो बद्धान विमंचयत, जे राजा त्या कैदेमध्ये आहेत त्यांना सोडवल्यानंतर आपली कीर्ती सर्वत्र होईल. सवयी दुर्विष हो राजा नागायुत समो बले. आता तो जरासंध कसा आहे, 10,000 हत्तीचं बळ असणारा तो राजा आहे. आता त्याला हरवणं हे कोणालाही शक्य नाही. आणि या ठिकाणी बुद्धिमान असणारे हे उद्धव सांगतात, बलिनाम अपीच अन्येषा म्हणजे दुसऱ्या कोणाकडून तो हरवला जाऊ शकत नाही. आणि फक्त भीमम समबलम विना, भीमाच्या शिवाय कोणाकडूनही तो हरवणार नाही. आणि भीम एकटाच असा आहे की ज्याचं बळ या जरासंधालाही पुरून उरेल. वैरथे सतुजेतव्यो मा शताक्षिणे युतः. त्यामुळे त्या ठिकाणी 100 अक्षौहिणी सैन्य त्याच्याकडे आहे आणि तो तेवढं सैन्य घेऊन युद्धात उतरेल. आता अक्षौहिणी सैन्याची गोष्ट आत्तापर्यंत या श्रीमद भागवतामध्ये 4-5 झाली आहे, त्यामुळे अगदी थोडक्यात सांगतो. 21,870 हत्ती, 21,870 रथ, 65,610 घोडे, 1,09,350 पायदळ, एवढं म्हणजे एक अक्षौहिणी. आणि या जरासंधाकडे सैन्य किती तर 100 अक्षौहिणी. आता एवढं घेऊन तो युद्धामध्ये उतरेल आणि मग त्याच्याशी सामना करायचं, तो कसा करावा. आता हा जरासंधामध्ये किती जरी दुर्गुण असले तरी एक सद्गुण आहे जो उद्धवांना माहीत होतं आणि कृष्णाला तर सगळं माहिती, पण उद्धवाला तर माहीत होता. आता उद्धवांना प्रश्न विचारला म्हणून उद्धव सांगतात, त्याच्या ठिकाणचा एक सद्गुण म्हणजे तो ब्राह्मणावर खूप त्याची निष्ठा आहे. आता ब्राह्मणावर निष्ठा असल्यामुळे त्याच्याकडे जर ब्राह्मण या वेशामध्ये आपण गेलो आणि याचना केली तर तो आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करेल. म्हणून भीमसेन यांनी ब्राह्मणाचा वेश घ्यावा आणि भिक्षा मागण्यासाठी त्यांच्याकडे जावं हे उद्धवाने सुचवलं. ब्रह्मवेश दरो गत्वा तम भिक्षेत वृकोदर. वृकोदर हे भीमाचं नाव आहे. गीतेमधला श्लोक आहे 11व्या अध्यायामधला. तस्मात् उत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुंक्ष राजं समृद्धं मयैवैते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाची. भगवंत अर्जुनाला सांगतात की निमित्त मात्र हे सगळे जे कौरव आहेत, तुला जे वाटतं की मला माझ्या आजोबांना मारायचं, मामांना मारायचं, त्याची हत्या करायची आणि मग राज्य मिळवायचं, असं तू काही समजू नको. कारण हे पूर्वीच मेलेले आहेत आणि आता तू सुद्धा निमित्त आहे म्हणून तुझ्या निमित्ताने ते मरणार आहेत. या ठिकाणी जो श्लोक दिलं त्या श्लोकामध्ये अर्थ असा आहे की निमित्तम परमेशस्य विश्वसर्ग निरोधयो. की ब्रह्मदेव आणि शंकर या ज्या देवता आहेत त्या केवळ निमित्त मात्र देवता आहेत. एका निमित्ताने त्यांची योजना झाली आणि ते कार्य ते करीत आहेत. पण खरं म्हणजे त्या परब्रह्मशक्तीचीच ही धारणा आहे, त्याचाच हा विचार आहे आणि त्याचीच ही प्रेरणा आहे म्हणून हे सगळे कामं करतात. त्यामुळे जरासंधाचा वध हा जो आहे तो भगवंता तुमच्या शक्तीने होणार आहे असं उद्धव श्रीकृष्णांना सांगतात. फक्त निमित्त मात्र त्यामध्ये भीम आहे. आणि मग म्हणतात हे सगळं सांगितल्यानंतर की आपल्या शत्रूचा नाश केला, ज्या तुमच्या लीलेचं गायन सगळेजण करतील शत्रूंचा नाश केल्याबद्दल. आपल्या मातापित्यांना कंसाच्या कारागृहातून तुम्ही सोडवलं, हे सुद्धा जसं आम्ही सगळीकडे सांगत असतो तसंच हे सुद्धा आम्ही सगळ्यांना सांगू. आता पुढचा श्लोक छान येतो. जरासंधवध कृष्ण भूर्यर्थायोपकल्पते प्राय पाक विपाकेन तव चाभिमतः कृतु. कृतु म्हणजे यज्ञ.
ते म्हणतात जरासंधाचा वध पुष्कळ गोष्टी साध्य करून जाईल. हा एक वध केला तर अनेक गोष्टी आपोआप बाय प्रॉडक्टसारख्या आपल्याला प्राप्त होतील. एक काय की त्या बंदिस्त राजांच्या पुण्यप्रभावाने, पहा महत्त्वाचं वाक्य आहे, बंदिस्त राजाच्या पुण्यप्रभावाने आणि जरासंधाच्या पापप्रभावाने. जरासंधाने आत्तापर्यंत जे पाप केले असतील त्या प्रभावाने तुम्हाला तिथं जायचं आणि त्या राजाने जे पुण्य केलं त्यासाठी त्या राजांना मुक्त करण्यासाठी तुम्हाला जायचं. आणि हे सगळं करण्याच्या पूर्वी जर राजसूय यज्ञ झाला तर फारच छान आहे, कारण राजसूय यज्ञामध्ये ही सगळी संपत्ती मिळेल, त्याचा उपयोग त्या ठिकाणी युद्धामध्ये सुद्धा होईल असं त्याने सांगितलं. आता शुकदेव जे आहेत ते सांगत आहे उद्धव वचो, म्हणजे असं उद्धवाने सांगितलं. आणि मग देवर्षीर यदुर्वृद्धाश्च कृष्णश्च प्रत्यपूजयन असं सांगितल्यानंतर उद्धवाचा हा सल्ला सगळ्यांनी ऐकला आणि देवर्षी नारद यदुवंशातील सगळे श्रेष्ठजण आणि भगवान श्रीकृष्ण यांनासुद्धा उद्धवाचा हा सल्ला त्याने मान्य केला आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही करू असं सांगितलं. आता त्याप्रमाणे आता पुढची योजना ठरायला लागली. भगवंतानी वसुदेव इत्यादी गुरुजनांची संमती घेतली, आपल्या वडिलांची संमती घेतली. त्यानंतर इंद्रप्रस्थाकडे जाण्याची तयारी करा म्हणून आज्ञा पण केली. आणि त्यानंतर शत्रू संहारक या भगवान श्रीकृष्णाने उग्रसेन, यादवांचे राजा असणारे उग्रसेन आणि आपले मोठे बंधू असणारे बलराम यांची आज्ञा घेतली. संकर्षणम अनुज्ञाय, अनुज्ञाप्य म्हणजे त्यांची आज्ञा घेतली. आणि यदुराजांच्या शत्रूंना नाश करण्यासाठी ते जाण्यासाठी आता तयार झाले. आणि मग दारूकाने आणलेल्या घोड्यावर, त्या रथावर भगवान आरूढ झाले. त्या रथावर गरुडध्वज होता. आता पूर्ण यज्ञाची तिथे जाण्याची तयारी झाली. सगळ्यांना बरोबर घेतलं. आता काय काय गोष्टी आपण जसं सगळं 2-4 पेट्या होल्डॉल अमकं तमकं प्रवासात पाहिजे म्हणून जसं घेतो तसं या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्याने घेतल्या. सेवक तर बरोबर आहेत, त्यांच्या स्त्रियांना बरोबर घेतलं आहे. त्या अनेक प्रकारच्या गवताच्या झोपड्या, वेगवेगळ्या बांबू, कनाती, कांबळी, अंथरूण पांघरूण ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या. आणि हे नेण्यासाठी बैल, म्हशी, गाढवे, खेचर हे सगळं घेतलं आणि त्याबरोबर ते त्या ठिकाणून निघाले. आता जेव्हा श्रीकृष्णाने सत्कार केलेले नारद यांचा हा निश्चय ऐकला आणि त्यांचे दर्शन झाल्याबद्दल खूप आनंद प्राप्त झाला. आणि मग त्यानंतर ते म्हणतात, जरासंधाच्या बंदी राजांना जाऊन तू सांग, त्या दूताला सांगतात की तुम्ही आता काळजी करू नका, मी आता जवळच आलेलो आहे. मा बहिष्ट दूत भद्रंबो घातयिष्यामि मागधम. 3 गोष्टी सांगितल्या. मा बहिष्ट दूताला सांगितलं, मा बहिष्ट म्हणजे भिवू नका, घाबरू नका, मी आता आलेलो आहे. भद्रंबो, आणि माझा येण्याचा उद्देश हा तुमचं कल्याण करण्याचा आहे. आणि तिसरं म्हणजे घातयिष्यामि मागधम. मागध म्हणजे मगध देशाचा राजा असणारा जरासंध, त्याचं घातयिष्यामि, त्याचा मी घात करणार आहे. इष्यामी म्हणजे भविष्यकाळामध्ये मी त्याला मारणार आहे. आता तो दूत जो आहे तो भगवंताचा निरोप घेऊन त्या राजांना त्याने जाऊन सांगितलं. इत्युक्त प्रस्थितो दूतो यथा अवदन नृपान. मग ते राजे कारागृहामधून सुटण्यासाठी भगवंताच्या प्रत्यक्ष दर्शनाची वाट पाहू लागले. आत्तापर्यंत त्याने निरोप दिला त्या माणसाबरोबर. आता दूत आला आणि दूताने सांगितलं आता भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत. आता केव्हा भगवंताचं दर्शन होतं? आपण आत्तापर्यंत केले जे पुण्यकर्म आहे त्याचा परिणाम म्हणून भगवंताचं साक्षात दर्शन आपल्याला होणार आहे. म्हणून ते सगळे वाट पाहत होते. आणि ते अंतर पण खूप होतं. आनर्द, सव्वीर, मरू म्हणजे अनर्थ देश म्हणजे काठेवाड आहे. सव्वीर म्हणजे आज पाकिस्तानातला काही भाग आहे. तो जो काय सव्वीर देशाचा पटकन नाव येत नाही, ते रहुगण राजा. हा रहुगण राजा त्या ठिकाणचा होता. तो सव्वीर देश, मग मरू आणि नंतर कुरुक्षेत्र, म्हणजे असा एक एक प्रवास करत अनेक नद्या पर्वत ओलांडून हे सगळे पुढे पुढे जात होते. त्या ठिकाणी 2 नद्यांची नावं दिले, दृषद्वती आणि सरस्वती. या नद्यांनाही ओलांडलं. आता ज्यांचे दर्शन माणसांना होणे दुर्लभ आहे, भगवंताचं दर्शन कोणालाही सहजासहजी होत नाही. ते दर्शन
आता प्रत्यक्षपणे या सगळ्यांना होणार आहे, म्हणून सगळे खूप आनंदात होते. आजाचे शत्रू निर्गतात सोपाध्याय सुरत्पृतः. युधिष्ठिरांना आणि पांडवांना ही बातमी समजली की आता भगवान श्रीकृष्ण जवळच आलेले आहेत, म्हणून आता ही सगळी मंडळी त्यांच्या स्वागतासाठी आपल्याबरोबर आपलं काही चांगले मंत्री, जवळची माणसं घेऊन, नातेवाईक घेऊन हे सगळे त्या ठिकाणी जाऊ लागले. अर्थातच गीतवादी तर घोषेण ब्रह्मघोषेण भूयसा. मंगलवाद्य वाचू लागले, चांगले गीत म्हणू लागले, ब्राह्मण उच्च स्वरामध्ये वेदांचे मंत्र म्हणू लागले. आणि धर्मराज त्याला तरी असं झालं, अभ्ययात स ऋषिकेशम प्राणम इवादृतः. आपल्या प्राणात आत्तापर्यंत प्राणच आपला गेला का काय असं ते झाले होते, पण आता भगवंत जवळ आले हे पाहून त्यांच्यामध्ये पुन्हा तो संचार झाला. आणि या गडबडीमध्ये भगवंताचं स्वागत कसं करायचं हे सुद्धा तो विसरून गेला आणि डोळे मात्र त्यांचे असे अश्रुपूर्ण झाले. दृष्ट्वा विक्लीन हृदय कृष्णं स्नेहेन पांडवः. कृष्णाच्या स्नेहाने, कृष्णाच्या प्रेमामुळे दृष्ट्वा विक्लीन हृदय, त्यांचं हृदय गलबलीत झालं, सद्गत झालं. आणि मग ते म्हणतात की आता आपण, आणि ह्या घाईमध्ये त्यांचं कसं स्वागत करावं हे मात्र युधिष्ठिर विसरून गेले. आता दोन्ही हातांनी कृष्णाच्या विग्रहाला, म्हणजे कृष्णाजवळ आल्यानंतर त्यांना त्यांनी बाहूंनी आलिंगन दिलेलं आहे. आणि एकदा नाही, दोनदा 4-5 मिनटं गेले असतील, पण तो काही कृष्णाला सोडायला तयार नव्हते. युधिष्ठिर राजा इतका आनंदाला अंग रोमांचित झाले. तम मातुलेयम परिरभ्य निवृत्तो भीमस्मयन प्रेम जवाकुलेंद्रिय. म्हणजे पहिली भेट युधिष्ठिराने घेतली भगवान श्रीकृष्णाची, त्यानंतर भीम आणि मग अर्जुन, नकुल आणि सहदेव यांनी येऊन त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांची भेट घेतली. त्यामध्ये युधिष्ठिर मोठे होते, कृष्णाने वाकून नमस्कार केला. भीमसेन बरोबरचे होते. नंतर अर्जुन, नकुल, सहदेव हे जे आहे ते लहान होते, तरी पुन्हा कृष्णाला वाकून नमस्कार केला. अर्जुनेन परिश्वक्तो यमाभ्याम अभिवादिता ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य वृद्धेभ्यश्च यथा राहता. अर्जुनाने पुन्हा भगवान श्रीकृष्णाला आलिंगन दिलं आणि नकुल आणि सहदेवांनी त्यांना अभिवादन केलं, वाकून नमस्कार केला. आणि भगवान श्रीकृष्णाने इतर सगळे जे ब्राह्मण होते, कुरुवंशातील मोठमोठे वृद्ध होते, त्यांनासुद्धा वाकून नमस्कार केला. मानितो मानयामास कुरु श्रंधय कैकयान. आता ही जी मंडळी त्या ठिकाणी होती ती सगळी कुरु, म्हणजे कौरवांच्याकडची कुरु देशातील, श्रंजय देशातील आणि कैकय देशातील मंडळी होती. आणि त्यांनी या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा खूप मोठा सत्कार केला. सूत मागध गंधर्वाः वंदिश्च उपमंत्रिणः. मग त्या सगळ्यांनी त्यांचा सन्मान केला, वाद्ये वाजू लागली आणि भगवान श्रीकृष्णाचं त्या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. म्हणजे आता इंद्रप्रस्थ नगरीमध्ये भगवंताचा प्रवेश होत आहे. संस्तूयमानो भगवान, म्हणजे अशा प्रकारे सगळ्यांनी स्तुती केलेले भगवान विवेशालंकृत पुरम, विशेष अलंकृत केलेलं त्या पुरामध्ये म्हणजे इंद्रप्रस्थामध्ये भगवंताने प्रवेश केला. आता इंद्रप्रस्थ नगरीचं वर्णन या ठिकाणी केलं आहे. ते जसं आपण केव्हाही राष्ट्रपती आपल्याकडे आल्यानंतर जसं आपली नगरी सजलेली असते तसं सगळं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. घरादारातले सगळेजण जे आहेत ते आपली कामं अर्धवट सोडून भगवंताचं दर्शन घेण्यासाठी उत्सुक झाले आहेत. घराच्या गच्चीवर, बाहेरच्या अंगणामध्ये येऊन सगळे त्या ठिकाणी दर्शनासाठी उत्सुक आहेत. आता एक या ठिकाणी छान आलेलं आहे. ऊचू स्त्रिया पथी निरीक्षक मुकुंद पत्नी स्तारा यथोडूपसहा किम कार्यभूमीही. आता सगळ्यांच्या मनामध्ये आलं की या भगवंताच्या श्रीकृष्णाच्या पत्न्या ज्या आहेत त्या आता राजमार्गावर पाहून त्या स्त्रियांना पाहत होत्या आणि त्या स्त्रियांच्याबद्दलच्या विचार करू लागल्या की या भाग्यवान राण्यांनी कोणते असे पुण्य केले असेल की ज्यामुळे भगवान श्रीकृष्ण आपले दिव्य हास्य आणि दिव्य रूप आणि सगुण रूप घेऊन आमच्यासमोर आलेले आहेत आणि आम्हाला ते परमानंद देत आहेत. एक गायिका आहे, लहानच आहे वयाने, 25-26 वर्षाची, मैथिली ठाकूर. तिचे भजनं आपण ऐकले असतील. त्यामध्ये हे आपल्या अयोध्येतल्या राम मंदिराची स्थापना झाली त्या काळचं आहे ते.
राधे कौन से पुण्य किए तूने, हरी रोज तेरे घर आते है. राधेला विचारला की राधे तू कोणतं पुण्य केलं की भगवान श्रीकृष्ण स्वतःहून तुझ्या घरी येतात. तू जेव्हा स्वयंपाक करतेस तेव्हा त्या स्वयंपाक केल्यानंतर जे आहे अन्न त्याचा आस्वाद घेण्यासाठी ते स्वतः येतात. तू जेव्हा धुणं धुतेस तेव्हा ते सगळं भांडे धुण्याचं सगळं ते काय असेल ते उचलायलासुद्धा भगवान श्रीकृष्ण येऊन तुझ्याकडे सेवा करतात. तर तू असं कोणतं पुण्य केलं असा विचार या ठिकाणी या सगळ्यांच्या मनामध्ये आला. नगरातल्या स्त्रिया आपापसात सांगू लागल्या की एवढं कोणतं पुण्य केलं की आता यांनी या भगवंताच्या बरोबर आलेल्या सगळ्या राण्या ज्या आहेत त्यानं त्यांचंसुद्धा सगळ्यांनाच दर्शन झालं. पौरा मंगल पाणया, पौरा म्हणजे नगरवासी, पौरजन, त्या नगरामध्ये असणारे सगळेजण हातामध्ये काहीतरी मंगलद्रव्य, मंगलवस्तू, चांगल्या गोष्टी घेऊन भगवंतांना भेट देण्यासाठी धडपड करू लागल्या आणि त्यांचे स्वागत करू लागल्या. प्राविशत राजमंदिरम, आणि हे सगळं झाल्यानंतर भगवंतानी श्रीकृष्णाने त्या राजवाड्यामध्ये प्रवेश केला. आता जेव्हा प्रवेश झाला राजवाड्यामध्ये, घरातल्या ज्या मोठ्या स्त्रिया होत्या त्या आता पुढे आल्या. पृथा विलोक्य भ्रात्रेयम कृष्णम त्रिभुवनेश्वरम. पृथा म्हणजे कुंती. कुंती मातेने पाहिले की भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत. आता श्रीकृष्ण हा कुंती मातेचा भाचाच आहे. आपला भाचा आला हे कुंतीने पाहिलं तेव्हा तिचं हृदय प्रेमाने भरून गेलं. पलंगावरून उठून आपल्या सुनांना तिने आज्ञा केली आणि आपल्या भाच्याला हृदयाशी धरलं. प्रीताम उत्थाय पर्यंकात सस्नुषा परिश्वसजे गोविंद ग्रहमानीयम देवदेवेश माधृतः पूजायां नाविदत कृत्यम प्रमादो पहतो नृपः. आता या युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला आपल्या राजमहालामध्ये आणलं. आता त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांचं पूजन करावं काय करावं हे काही त्यांना समजलं नाही. क्षणभर तो सगळ्या गोष्टी लौकिकातल्या सगळ्या विसरून गेला राजा. पितृ श्वशुर गुरुर स्त्रीणाम कृष्णचक्रे अभिवादनम. आता श्रीकृष्णाने आपली आत्या कुंती आणि वडील मंडळी त्यांना अभिवादन केलं. आंतरराष्ट्रीय महिला दिन आता आलं 1917 पण हे अभिवादन भगवान श्रीकृष्णाने त्या काळामध्ये केलं होतं. आता त्यांची बहीण सुभद्रा आणि द्रौपदी यांनीसुद्धा येऊन भगवंतांना नमस्कार केला. आता कुंती मातेने द्रौपदी आपली सून हिला जसं सांगितलं त्याप्रमाणे तिने वस्त्र अलंकार आणि पुष्पहार घेऊन सगळ्या भगवंताच्या पट्टराण्या ज्या आहेत रुक्मिणी, सत्या, भद्रा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, लक्ष्मणा आणि नागनजिती या सगळ्यांचा सत्कार केला. हळदी कुंकू सगळ्यांना लावलं. जसं आपण एखाद्या लग्नामध्ये मुंजीमध्ये जातो तेव्हा तिथे येणाऱ्या सगळ्या सौभाग्यवतींना काही ना काही हार, कमीत कमी हार सगळ्यांना वाटण्यात येतात आणि त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो. ते त्यांचं स्वागत करण्याची ही आपली आजची परंपरा आहे. त्याच पद्धतीने द्रौपदीने कुंती मातेच्या सांगण्याप्रमाणे, आपल्या सासूच्या सांगण्याप्रमाणे या सगळ्यांचं यथायोग्य सत्कार केलेला आहे. सुखम निवासयामास धर्मराजो जनार्दनम ससैन्यम सानुमागत्यम सभार्यम च नवम नवम. आता नवम नवम याचा अर्थ काय की त्यांच्या जे लोक आले होते, पाहुणे म्हणून आले होते, अभ्यागत म्हणून आले होते, त्या सगळ्यांना राहण्यासाठी खूप सुंदर अशी योजना त्या ठिकाणी केली होती. राहण्यासाठी जे आवास आहे त्यामधली योजना अशी होती की नवम नवम म्हणजे रोज ते नवीनच वाटावं अशा प्रकारे आपल्या दृष्टीने इंटेरियर डेकोरेशन असं त्याने केलं. आणि तर्पयित्वा खांडवेन वन्यम फाल्गुन संयुता. अर्जुनाच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी खांडवन देऊन भगवंतानी त्या अग्नीलासुद्धा तृप्त केलं अर्जुनाच्या बरोबर. आणि मग जो मयासुर होता ज्याने या ठिकाणी मदत केली होती त्या मयासुराला भगवंतानी वाचवलं. मोचयित्वा मयम येन राज्ञे दिव्या सभा कृता. आणि त्या मयासुराने आपला प्राण भगवंताने वाचवला. त्याच्याबद्दल त्या युधिष्ठिरांना एक भव्य सभागृह त्याने बांधून दिलं. उवास कचिचिन
मासान् राज्ञः प्रियचिकीर्षया विहरन् रथमारुह्य फाल्गुनेन भटैव्रताः. आता युधिष्ठिराला आनंद देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण कतिचिन म्हणजे काही महिने ते त्या ठिकाणी राहिले भगवंतांना आपल्या युधिष्ठिराला आनंद देण्यासाठी. आणि पुढे राजसूय यज्ञ होणार होता आणि मग त्या दरम्यान काही महिने राहिल्यानंतर रोज आता यांना दुसरं तिसरं काही कामं नव्हतं. त्यामुळे ते भगवान श्रीकृष्ण रथ घ्यायचे, अर्जुनाला बरोबर घ्यायचे, काही सैन्य बरोबर घ्यायचे आणि मग वनविहार करण्यासाठी वनामध्ये आपल्या सैनिकांसह ते जाऊ लागले. विहरन् रथमारुह्य फाल्गुनेन भटैव्रताः. पर्यटन करण्यासाठी म्हणून फाल्गुन म्हणजे अर्जुनाला बरोबर घेऊन ते सगळीकडे जाऊ लागले. असा त्यांचा काळ त्या ठिकाणी व्यतीत झाला. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे उत्तरार्धे कृष्णस्येन्द्रप्रस्थगमनं नाम 1सप्ततितमोऽध्याय. हा 71वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होता. आता पुढच्या आठवड्यातला अध्याय जो आहे, आता हे 4-5 अध्याय इंद्रप्रस्थाच्या आणि जरासंधाच्या संदर्भातलेच आहेत. पुढचा अध्याय आहे पांडवांच्या राजसूय यज्ञाचे आयोजन आणि जरासंधाचा उद्धार. हा भाग आपण पुढच्या वेळेस पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम जय राम जय जय राम. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते दडू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस तिथेथ. शोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरिचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम.